डीपीचं माइंडसेट हे बिझनेसचं आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत त्याला बिझनेस कसा करायचा या आयडिया येत असतात। त्यामुळे घरात देखील त्याने पॅडीला बिझनेस करायला शिकवलं, जी ते निकीने सुद्धा सरेंडर केलं आहे। चला तर बघूयात। तर इकडे हे सगळे सदस्य बसलेले असतात आणि निकी सांगते की हे घ्या तुमची 2 अंडी। त्यावर अंकिता म्हणते की हा कसला हिशोब? त्यावर सांगतो की ही आयडिया माझी आहे। त्यावर पॅडी सांगतो की हो, ही आयडिया धनंजयची आहे, कारण घरातल्या प्रत्येक सदस्याला एक एक चिकनचं पॅकेट आलेलं होतं, मी ते पॅकेट त्यांना दिलं, त्यामुळे त्याच्या बदल्यात तुम्ही मला 2 अंडी द्यायची असं मी सांगितलं होतं, त्याच्यामुळे मला अंडी मिळाली। जो आनंद मला चिकन खाऊन मिळाला नसता, तो आनंद मला अंडी खाऊन मिळणार आहे। ही गोष्ट काय वेगळी आहे का? त्यामुळे मी प्रत्येकाकडून 2-2 अंडी घेतली। आणि धनंजय सांगतो की हो 2च, कारण 2च्या वरती त्यांनी दिली पण नसती। तर पॅडी सांगतो की अरे ती मी घेतली पण नसती, एवढ्या अंड्याची काय मी आंघोळ करणार आहे का? तर अशा प्रकारचा बिझनेस डीपीने पॅडीला सांगितला आणि पॅडीने तो अंमलात आणला, त्यामुळे पॅडीला भरपूर प्रमाणात अंडी मिळालेली आहेत। आणि अंकिता म्हणते की चांगला बिझनेस आहे हा, तुमचं डोकं जरा वेगळ्याच दिशेने चालतंय। त्यावरती पॅडी म्हणतो की माझं काहीही श्रेय नाही, हे सगळं श्रेय यांचं आहे। त्यामुळे धनंजयच्या प्रत्येक वेळेस माइंडसेटमध्ये बिझनेस चालू असतो आणि घरात देखील तो बिझनेस सफल झाला आहे असं दिसतं। आणि निकी ती अंडी देऊन तिथून निघून जाते, त्यामुळे सगळेजणच म्हणतात की हो तिने देखील सरेंडर केलं आणि मी त्यांना चिकन देऊन देखील सरेंडर केलं। त्यावर अभिजित म्हणतो की म्हणजे जर बीबी करन्सी घेणार की अंडी घेणार असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही नक्कीच अंडी घेणार। आणि हो, तुम्ही त्यावेळेस पण बीबी होममधून अंडीच घेतली ज्यावेळेस तुमच्यासोबत योगिता होती। अरे दादा, आपण नॉमिनेट झालो अशी योगिताची रिॲक्शन होती, म्हणजे अंड्यामुळे नॉमिनेट झालं। तर अशा प्रकारे पुन्हा एकदा घरामध्ये योगिताची आठवण निघालेली आहे। तर तुम्हाला बिझनेसची ही आयडिया कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।